पुढची बातमीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी महोत्सवाला काँग्रेस नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय। मुत्तेमवार चतुर्वेदी, विकास ठाकरे आणि नितीन राऊत संघाकडून आता निमंत्रित त्यांना करण्यात आलेलं आहे। काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि विकास ठाकरे, नितीन राऊत यांना सुद्धा संघाने आमंत्रण दिल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही काँग्रेस नेत्यांनी संघाकडून दिलेलं आमंत्रण नाकारलंय। विचारधारेशी असहमती असल्यानं निमंत्रण नाकारलं असल्याचं विजया सोहळ्यामध्ये काँग्रेस नेते सहभागी होणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय। या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी तेजस मोहातोरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, संघाकडून काँग्रेसच्या सुद्धा नेत्यांना या मेळाव्याचं, या आयोजनाचं, या कार्यक्रमाचा निमंत्रण पाठवण्यात आलेलं होतं। नेमके काँग्रेसचे कोणकोणते नेते होते ज्यांना हे निमंत्रण पाठवण्यात आलेलं होतं? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा जे शताब्दी वर्ष झालेलं आहे आणि याच निमित्ताने संघ देशभरात जे उत्साहात मोठा यशाने जे आहे ते कार्यक्रम करत आहेत, विविध कार्यक्रम करत आहेत। अशातच जर बघितलं असेल तर नागपूर जे आहे ते संघाचा गड मानलं जातं। इथनं जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना जी आहे ते 27 सप्टेंबर 1925 रोजी केशव बळीपंत हेडगेवारांनी केली होती आणि याच औचित्याने जर बघितलं असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जे आहे ते विजयादशमी उत्सव जे आहे ते दरवर्षी मनवलं जातं आणि त्या निमित्ताने जर बघितलं असेल तर प्रमुख पाहुण्यांना जे आहे ते निमंत्रण करत असते। या अगोदर सुद्धा जर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना जे आहेत ते संघाने निमंत्रण केलं होतं। प्रणव मुखर्जी असतील, त्यासोबत जे छत्तीसगडचे नेते आहेत त्यांना सुद्धा जे आहे ते संघाने निमंत्रण केलं होतं। मात्र यंदा जर बघितलं असेल तर यंदा सुद्धा विजयादशमी जे आहे ते संघ उत्साहात मनवत आहे। अशातच जर बघितलं असेल काँग्रेसचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना जे आहेत ते संघाने निमंत्रण दिलं। त्यापैकी जे आहेत ते माजी खासदार विलास मुत्तेमवार असतील, माजी आमदार सतीश चतुर्वेदी असतील, त्यासोबत जर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे असतील, नितीन राऊत असतील, यांना सुद्धा निमंत्रण दिल्यात। मात्र यांनी निमंत्रण सरळ नकारलंय, कारण की आम्ही विचारांशी सहमत नाही, आमची विचारधारा कुठेतरी समता आणि बंधुता मानणारी आहे, त्यामुळे अशा विचारधारेशी आम्ही सहमत नसल्याने आम्ही हा जे निमंत्रण दिलं त्याला आम्ही नाकारतो। अशा प्रकारचे जे उत्तर आहे ते संघाला जे आहे ते काँग्रेसच्या नेत्यांनी दिले, अशा प्रकारची माहिती आहे ती समोर येत आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद तेजस, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आपण पाहतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जनशताब्दी महोत्सव आता होतोय आणि याच महोत्सवाचं जे निमंत्रण आहे ते काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा दिलेलं होतं। मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी जे आहे ते निमंत्रण नाकारलेलं आहे।